नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा आहे, आता एप्रिलमध्ये कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. मित्रांनो, कांदा काढल्यानंतर तो स्टोअर करायचा आहे किंवा साठवून ठेवायचा आहे, अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. तर मित्रांनो, सद्यस्थितीचा विचार केला तर या हंगामामध्ये सध्या कांदा बाजारभाव सध्या डाऊन आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला कांदा स्टोअर करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, वर्ष 2025-26 या वर्षासाठी रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती, तर अशा शेतकऱ्यांचा आता कांदा काढण्यास आला आहे एप्रिल 2026मध्ये. तर मित्रांनो, या सध्याचा विचार केला तर मार्केटमध्ये कांद्याचा बाजारभाव सध्या डाऊनफॉलमध्ये चालू आहे. मित्रांनो, साधारणतः चांगल्या क्वालिटीचा कांदा जवळपास 11 ते 12 रुपये किलो प्रति चाललेला आहे. त्याचप्रमाणे मध्यम कांदा 10 रुपये, त्याखालील कांदा 8 रुपये या दराने सध्या चालू आहे. तर मित्रांनो, सध्या तरी शेतकऱ्यांनी कांदा विकण्याची गडबड करू नये, कारण येत्या पुढील 2 महिन्यामध्ये कांदा बाजारभाव उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी स्वस्त दरामध्ये कांदा देणं शक्य नाही शेतकऱ्यांना. त्यामुळे आपला कांदा जर तुमच्याकडे सुविधा असेल तर नक्कीच कांदा आपला स्टोअर करावा, की आपली साठवणूक करावी चांगल्या शेडमध्ये, जेणेकरून पुढील काही दिवसामध्ये जर कांद्याचा बाजारभाव चांगला असेल तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये चांगला नफा मिळू शकतो. मित्रांनो, उत्पादनाचा जर खर्च केला तर भरमसाठ खर्च या कांदा पिकासाठी लागतो. त्यामध्ये ट्रॅक्टर मशागत, त्याचप्रमाणे कांद्याचं बी, रोपे, त्याचप्रमाणे खत, मजुरांची त्यांची मजुरी आणि फवारणी या संपूर्ण विचार केला तर सध्याचा बाजारभाव जो आहे 8-10 रुपये, 12 रुपये, तर हा बाजारभाव नक्कीच परवडणारा नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या तरी लगेच त्वरित कांदा विकण्याची कोणती घाई करू नये. व्यापारी सध्या शेतकऱ्यांच्या लुटीच्याच वाट पाहत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपला कांदा जर 2 महिने स्टोअर केला तर नक्की जून-जुलैमध्ये कांद्याचा बाजारभाव नक्कीच उचलत असतो. मागच्या 2-3 वर्षाचा विचार केला तर नक्कीच जूनमध्ये कांद्याला नक्की भाव मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसामध्ये शेतकऱ्यांनी थोडाफार विकावा, काही जुलैमध्ये विकावा आणि काही ऑगस्ट, सप्टेंबर टप्प्याटप्प्याने विकावा. तुमच्याकडे जेवढा कांदा आहे त्या कांद्याचे 6 भाग करायचे आहेत. समजा तुमच्याकडे सध्या समजा तुमच्याकडे 100 गोणी कांदा आहे, तर यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विकावा. प्रत्येक महिन्याला 10 ते 20 गोण्या प्रति विकाव्यात. अशा पद्धतीने जर तुम्ही विकत गेलात तर नक्कीच बाजारभावानुसार आपल्याला त्यामध्ये मोबदला मिळतो असतो. एकदा स्वस्त दरात विकलं तरी परवडत नाही, किंवा जास्त दिवसाची वाट पाहत बसला, स्टोअर करून ठेवला तरी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नक्कीच टप्प्याटप्प्याने कांदा विकलेला कधी पण फायद्याचा ठरत असतो. प्रत्येक महिन्याला ठराविक कांदा विकणं असतं. जर तुमच्याकडे 6 ट्रॉली कांदा असेल तर प्रत्येक महिन्याला 1 ट्रॉली तरी विकली गेली पाहिजे, जेणेकरून पुढे बाजारभावात पडण्याची शक्यता असते, चढ उतार असतात. त्यामुळे प्रत्येक महिन्यात कांदा विकणं गरजेचं असतं. जरी डाऊनफॉल चालू असलं तरी थोडाफार विकणं, जास्त भाव आला तरी बी कांदा विकणं गरजेचं असतं. जर एकदाच वाट पाहत बसलं तर कांदा सडण्याची शक्यता असते, आणि स्वस्तात विकलं, संपूर्ण दिला तरी पण तोटा होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यात थोडा प्रत्येक बाजारामध्ये थोडा आपला कांदा विकणं गरजेचं असतं. ही स्ट्रॅटेजी असते कांदा उत्पादनाची. साधारणतः शेतकऱ्यांची, जे वर्षानुवर्षे कांदा उत्पादन करणारे शेतकरी असतात, तर त्यांची स्ट्रॅटेजी असते, ठरलेले त्यांचे नियम असतो. प्रत्येक बाजारभावात थोडा व्हिडिओ आवडला असेल तर बाजारामध्ये कांदा सबस्क्राईब करा, विकण्याचं लाईक करा, ठरलेलं शेअर असतं. करा. धन्यवाद. एकदा जास्त विकत